नवी मुंबईतल्या घनसोली इथल्या MIDC परिसरात स्थित बस डेपोमध्ये आज सकाळी अचानक भीषण आग लागली। या आगीत 2 बस या जळून खाक झाल्यात। प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे आणि सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। डेपो परिसरात इतर अनेक बसेस पार्किंगमध्ये असल्यामुळे आग पसरू नये यासाठी अग्निशमन यंत्रणा युद्ध पातळीवर काम करते। आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही। तर नवी मुंबई घनसोली बस डेपोमध्ये ही भीषण आग लागली आहे। दरम्यान प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना मात्र टळली आहे। तर या बसेस जळून खाक झाल्याचे दृश्य आपण पाहतोय। ही भीषण आग लागली होती आणि यामुळे बसेस या जळून खाक झाल्यात। सध्या अग्निशमन यंत्रणा युद्ध पातळीवर काम करताना पाहायला मिळते। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। या बस डेपोला आग लागल्याने आपण या दृश्यात आपण पाहू शकतो आगीत बसेस या जळून खाक झाल्यात आणि सध्या आग विझवण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही। मात्र या दृश्यात आपण या आगीची भीषणता पाहू शकतो। या बसेस जळून खाक झाल्यात। सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे युद्ध पातळीवर सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात। या डेपो परिसरात इतर अनेक बसेस पार्किंगमध्ये असल्यामुळे आग पसरू नये यासाठी अग्निशमन यंत्रणा ही युद्ध पातळीवर सध्या काम करते। यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कांबळे। राहुल, नेमकं काय घडलंय, कशामुळे ही आग लागली, काय कळतंय सध्या अपडेट्स? दीपाली, सकाळी 7च्या सुमारास जी आहे आग लागली होती आणि आगीमध्ये 4 बसेस जळून खाक झालेल्या आहेत। त्याच्या बाजूला काही जुन्या बसेस सुद्धा उभ्या होत्या आणि या इलेक्ट्रिक बसेस आहेत जे जळालेल्या बसेस आहेत। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन हे घनसोली आगार आहे, या ठिकाणी आग लागली होती। घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत, तसेच फायर ब्रिगेडचे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी पोहोचलेले। आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। सुदैवाने बाजूला CNG पंप आहे गेटला लागूनच, सुदैवाने तिथे आग लागली नाही, तर खूप मोठ्या प्रकारची आग या ठिकाणी लागली असते। आजूबाजूला पूर्ण लोकवस्ती आहे, मोठमोठे टावर्स आहेत आणि त्याच्यामुळे ही जी आग लिहिली आहे सुदैवाने CNG पंपाला लागली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना होता या ठिकाणी टळलेली आहे। सध्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाहीये। निश्चितच धन्यवाद राहुल, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नवी मुंबईच्या घनसोलीत या बस डेपोला आग लागली आणि यात बसेस जळून खाक झाल्यात।